ते काय म्हणतात मराठीचं, असं गावरानी मराठी येत नाही, जेवढी येते तेवढीच येते वा काय. पण मला गर्व आहे की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे आणि मराठी मातृभाषा नसून सुद्धा मराठी बोलायचा अभिमान मला वाटते की प्रत्येक मंचावर जाऊन मी ज्या पद्धतीने मराठी शिकली, लोक हसायचे, पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न कधी सोडला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील. कारण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे आणि ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता ती भाषा सगळ्यात पहिले, ती भाषा सगळ्यात पहिले मी माझी मराठी ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, ज्या जन्मभूमी आहे, जी कर्मभूमी आहे, ती मराठीला मी समोर ठेवणार आहे. पण ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही असतो त्या हिंदी भाषाला सुद्धा आमचा दुसरे क्रमांकावर, आम्ही हिंदी भाषाला सुद्धा सन्मान करतोच, त्याच्यात कुठेही दुमत नाही. आणि जे नेते आहे ना उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी, जे बाहेर येऊन जे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरिता जे देवेंद्र फडणवीसजीवर टीका करतात, त्यांचे मंत्रिमंडळावर टीका करतात, मराठी हिंदी भाषाचे मधात जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, इथे जेवढे विद्यार्थी आहे